गेल्याशिवाय देव दिसत नाही आणि संकट आल्याशिवाय अध्यात्म कळत नाही. तसंच काहीच आमचं झालं आहे आणि तेच प्रयत्न आमचे चालू आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. हे जे इयरिंग्स आहेत ना, हे माझे फेवरेट आहेत आणि याचा जो कलर आहे ना तो मला खूप आवडतो. आणि मयंशू पण स्कूलमधून आला आहे, सोबतच मी सोबत जे घेऊन जायचं आहे मला त्याची तयारी, भात वगैरे बनवून घेतला आहे. आणि त्याला खूप भूक लागली होती म्हणून त्याला फ्रूट्स कापून दिले खायला. आणि जिथे आपण जाणार आहोत ना आता आपण, तर बरंच आता संध्याकाळचा टाईम झाला आहे. तिथं गेल्यावर तो ब्युटिफुल व्ह्यू तुम्हाला दिसेल की नाही मला माहीत नाही, पण बघूया. जोपर्यंत आपण पोहोचेल मी ट्राय करते की उजेड असेपर्यंत तिथे पोहोचू. तो रोटी का फर्स्ट लेटर हटा के अपना नाम का फर्स्ट लेटर डालो, फिर देखते कितना फनी इनाम आता है. तुम तुम्हारा डाल के बताओ. मोटी. और मम्मी का डाले तो पोटी और पापा का डाले तो बोटी. तो अपना फर्स्ट लेटर डाल के कमेंट में डालना. बाय बाय. आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे आपण. बऱ्यापैकी रात्र झाली आहे, पण लाईट्स वगैरेमुळे छान दिसतं आहे. काही वाईट नाही, एवढं छान आहे. पण मी जे तुम्हाला सांगत होते ना की देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही आणि संकट आल्याशिवाय आपल्याला अध्यात्म कळत नाही, तर तेच आमचे प्रयत्न चालू आहे. काही की माशांना आम्ही खायसाठी ते भात आणला होता आणि तेच की बऱ्यापैकी काही प्रॉब्लेम चालू आहे, तर त्याचे सोल्युशन आम्ही काही ना काही शोधत असतो आणि तेच काहीतरी असे उपाय आम्ही करतो आहे जेणेकरून काहीतरी फरक तरी पडेल. आता खूप सध्या स्ट्रगल चालली आहे आमची, त्याच्यातूनच निघायचे हे सगळे उपाय चालू आहेत. आणि मग मी आता ही पाणीपुरी ना मी 3 वर्षानंतर एन्जॉय करते. 3 वर्षानंतर म्हणजे माझे विजडम टीथ काढले ना, त्यामुळे मी पाणीपुरी अजिबात खाऊ शकत नव्हते. पण मी इथलीची पाणीपुरी ट्राय केली ना, तर ती खरंच खूप छान होती. आणि घरी पोचल्या लगेच भूक लागली होती म्हणून जे लगेच होईल असंच काहीतरी बनवायचं होतं, तर मी त्याला लगेच अंडा फ्राय बनवून दिली. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. त्यासोबतच मी सगळं किचन वगैरे सगळं क्लीन केलं आणि त्यानंतर मला छान यांनी मला मसाज करून दिली, हेड मसाज, आणि खूप बरं वाटत होतं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.